पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ऑन द स्पॉट आढावा घेतला। या दौऱ्याची सुरुवात संसर येथून झाली। येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह मॉडेल स्कूल, अशोकनगर येथील अंगणवाडी इमारत आणि पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर भोडणी येथील मॉडेल शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कामांचाही आढावा घेण्यात आला। जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी सुरू असलेल्या पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली। यावेळी गजानन पाटील यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि गुणवत्तेबाबत माहिती घेतली। कामात दिरंगाई नको, दर्जा आणि वेळेची तडजोड नको असे स्पष्ट निर्देश देत प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। उपलब्ध निधीचा योग्य वापर करून विकास कामांचा थेट लाभ नागरिकांना मिळावा यावरही त्यांनी विशेष भर दिला। पाहणी दौरा होता, त्यामध्ये विशेष करून मॉडेल स्कूलची कामं, मॉडेल PSCची कामं, पशुसंवर्धनच्या दवाखान्याची कामं, अंगणवाड्या तपासणी इत्यादी कामकाज इंदापूर तालुक्याचं केलेलं आहे। त्या 6 गावांच्या व्हिजिटनंतर येऊन सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासोबतची आढावा बैठक इंदापूरमध्ये झाली। त्यामध्ये विशेष करून घरकुलांच्या कामांच्या संदर्भातला आढावा घेण्यात आला। निमसाखर, उदर, संसर या गावांच्या भेटी आपल्या केल्या। आढावा बैठकीमध्ये घरकुलांचं टार्गेट आपल्याकडे इंदापूर तालुक्याला खूप जास्त आहे। सर्वसाधारणपणे वर्षाचं टार्गेट 4,500 घरांचं आहे, जे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे। म्हणून आपण विशेष भर यावर्षी घरकुलांच्या कामावर दिला होता। त्याचा आढावा सविस्तरपणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेतला। काही ठिकाणी काही गावांमध्ये काम मागं असेल तर त्यांना सूचना, त्यांना अतिरिक्त काही स्टाफ द्यायची गरज होती, ती आम्ही आजच्या आढावा बैठकीमध्ये पूर्ण केलेली आहे। माझे जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सर्व तालुक्यांना दौरा असतो, त्यातलाच हा एक दौरा इंदापूरमध्ये होता। परवा दिवशी आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मावळचा दौरा झाला, त्याच्या अगोदर मुळशीचा दौरा झाला। पुढच्या आठवड्यामध्ये 2 तालुक्यांचे दौरे आहेत। त्या अनुषंगाने हा नियमित जो काही आपला आढाव्याचा दौरा असतो तो इंदापूर तालुक्यात झालेला आहे। सर, आज आपण संसर पासून ते भोडणीपर्यंत पाहणी दौरा केलेला आहे, तर या पाहणी दौऱ्यात नेमक्या आपल्याला कोणत्या त्रुटी व प्रलंबित बाबी निदर्शनास आल्या? आपण आता उद्धट, कुरवली, निमसाखर, निर्वांगी, भोडणी, संसर ह्या गावांमध्ये दौरे केले। त्रुटी काही ठिकाणच्या कामामध्ये थोडं स्लो डाऊन झालेलं होतं, ते केलं। काही ठिकाणी उदाहरणार्थ संसरमध्ये आपला पशुसंवर्धनचा दवाखाना चांगला बांधकाम चालू आहे, अतिशय सुंदर चालू आहे। मात्र तिथं कंपाऊंड वॉलला पैसे कमी पडत होते, ते आम्ही अतिरिक्त पैसे आम्ही तिथं देऊ। संसरच्या जागेचा थोडा इश्यू आहे। संसरची PSC मंजूर आहे, त्याची वर्क ऑर्डर झाली। जागेमध्ये काही स्थानिक अडचणी आहेत, त्या आपण चर्चेच्या अनुषंगाने ते सोडून संसरची PSCचं कामसुद्धा आपण चालू करू। 1-2 गावामध्ये थोडं शाळांची कामं जी चालू आहेत ती अतिशय चांगली चालू आहे, मात्र 1-2 ठिकाणी स्लो होती, त्याला आम्ही लवकर काम पूर्ण करायच्या सूचना दिल्या। 15 सप्टेंबरपर्यंत कराव्यात असे आम्ही त्यांना सूचित केले। तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शाळेचा विषय घेतला साहेब तुम्ही, तर स्वयंअर्थचालित शाळा असतात ना, त्याच्यावर आपल्या ऑफिसचा फंड गेलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, आणि जे इथून काम होतं ना साहेब, त्याचा प्लास्टर बिलकुल झालेला नाही बऱ्याचशा शाळेचं। नाही, स्वयंअर्थचालित कुठल्या शाळेला फंड आमच्याकडून गेला आहे साहेब, माझ्याकडे पुरावे आहे। आम्ही फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेचंच मॉडेल स्कूलचा जो प्रोजेक्ट आहे, प्रत्येक केंद्रातून एक शाळा मागच्या वर्षी घेतली होती, त्याचीही कामं चालू आहेत। स्वयंअर्थचालित शाळेच्या संदर्भात आपल्याकडून म्हणजे मॉडेल स्कूलमधलं तरी तो काही प्रकल्प नाही, नंबर 1। नंबर 2, ह्या वर्षीच्या म्हणजे पुढच्या ह्या वर्षी हे मागच्या वर्षीला जी मंजूर झालेली कामं आहेत त्याची आत्ता आपण कामं पूर्णत्वास नेतोय। यावर्षी प्रत्येक केंद्रातून अजून 2 शाळा घेतो, म्हणजे सर्वसाधारणपणे या वर्षी अजून आपण 52 शाळा चांगल्या पद्धतीनं मॉडर्नाइज करायचा प्रयत्न करतोय। मॉडेल स्कूलमध्ये फक्त आपण इन्फ्रास्ट्रक्चरच सुधारत नाही, तर त्यामध्ये काही असणाऱ्या बाकीच्या
सुविधा उदाहरणार्थ डिजिटल क्लासरूम करायच्या आहेत, लॅब्स करायच्या आहेत, मुलांसाठी आवश्यक असणारी लायब्ररी करायची आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये करतोय. तर मागच्या 26 शाळा आणि ह्या वर्षीच्या 52 अशा सर्वसाधारणपणे 75 शाळा आपल्या चांगल्या होत्या तालुक्यातल्या. घरकुलाचा बी साहेब एक प्रचंड प्रमाणात घोटाळा आहे. नाही, घरकुलाच्या याच्यामध्ये घोटाळा आहे का नाही मी चौकशी एका करेन. घरामध्ये 3 घरकुल दिले. मी पुरावे साहेबांना हवं तर मी देऊ शकतो. तुम्ही द्या, जे तुमचे पुरावे असतील आम्ही चौकशी करू. सर, रोजगार हमीचे बरेच दिवस झालं पैसे प्रलंबित आहेत. कधीपर्यंत रोजगार हमीचे पैसे नाही, मिळतील? रोजगार हमीचे पैसे तुमच्या फक्त जुना एक अडचणीचा विषय विहिरींचा आहे, त्या संदर्भात तुम्ही बोलत असाल तर त्याची चौकशी चालू आहे. मात्र ह्या वर्षीची जी रोजगार हमीची विशेष करून घरकुलांची जी कामं चालू आहेत त्यामध्ये घरकुलांचा जो 28,000चा कंपोनंट आहे ते रेग्युलरली चालू झालेले आहेत. मागच्या कालावधीमध्ये काही सॉफ्टवेअरचा इश्यू होता, म्हणजे पैसे सोडल्यानंतर लाभार्थ्यांना लवकर होत नव्हते, पण ते दुरुस्त झाले. आता ते वेळेवर पोहोचतात. सर, आपण कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आज दिलेले आहेत. येस, मात्र केवळ निर्देश देण्यापेक्षा संबंधित कामे प्रत्यक्षात वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण झाली आहेत की नाही याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून कोणती ठोस मग कार्यपद्धती, मी आज दौरा काय केला, मी स्वतःच व्हिजिट केली. मॉनिटरिंग सिस्टीम, मॉनिटरिंग सिस्टीम आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दौरे करतात, ज्युनियर इंजिनियर करतात आणि मी दौरे करतोय. म्हणजे मी जवळपास आज 10 ते 12 शाळांना स्वतः व्हिजिट करतोय. त्यामुळं हा त्याचाच एक भाग आहे. म्हणजे आपण ह्या मॉडेल स्कूल असेल किंवा मॉडेल PSC असेल ह्याच्याकडे एक तुमच्या तक्रारी ह्या स्वरूपात न बघता सजेशन काय असतील तर ते द्याव्यात, आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू. नाही, सांगा. बावड्याचं आरोग्य केंद्र आहे ना, ते अजूनही नवीन इमारतीत शिफ्ट झालेलं नाही. काय कारण आहे? बावड्याला अरेस्ट मंजूर झाले रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आहे. हा, ते शिफ्ट झालेलं नाही तर ते अजून. त्यांना मी सिव्हिल सर्जनला विचारतो, तर ते- कारण तो सिव्हिल सर्जनचा विषय आहे. आम्ही त्यांना म्हणून विचारलं होतं थोडा सर, तर इमारतीचं बांधकाम अतिशय निकृष्ट झालेलं आहे. कशाचं? त्या बांधकाम नाही, तो ग्रामीण रुग्णालय ह्या माझ्याकडे आपल्या जिल्हा परिषदेचा विषय नाही. ग्रामीण रुग्णालय हा सिव्हिल सर्जनच्या अंडर आहे, जेडपीकडे येत नाही. आणि साहेब शाळा ज्या आहेत, फक्त चला, आता आपल्या तुमच्या विनंतीनुसार मी थांबून सगळ्यांना सर, बाहेर केलेला एकच प्रश्न. आहे. ही प्रश्न उत्तराचा तुम्हाला सांगितलं, हा तालुक्याच्या विकासाचा विषय हा, सर, आहे. last- तुम्ही सगळेजण तालुक्याचेच आहात, बाहेरनं आलेले नाही. नाही, सर, तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर द्या. सजेशनच आहे सर. हा, सजेशन द्या. आता खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत हम्म. त्यामध्ये शासनाचे RTच्या माध्यमातून जे प्रवेश दिले जातात हम्म. त्या प्रवेशामध्ये इंदापूर तालुक्यात मोठा सावळा गोंधळ होतोय. काय झालंय? याच्यामध्ये जे म्हणजे तिथे राहिला नाही 3 किलोमीटर किंवा ते अंतर. 3 किलोमीटरचं अंतर आहे. द्या ना, त्याच्या वैयक्तिक काय- द्या. जनरल स्टेटमेंट न करता तुम्ही एक काम करा की गजानन पाटीलचे ऍडमिशन ह्या शाळेत व्हायला पाहिजे होती, ह्या शाळेत चुकीची झाली, अशी द्या, चौकशी करून घेऊ. जनरल स्टेटमेंट नका देऊ. ओके, थँक्यू. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.